ठाकरेंची कबुली, पक्षामध्ये दुसरा गट तयार झाला. कपिल सिब्बलांचा बचाव. दुसरा गट म्हणजे फूट नाही, कपिल सिब्बलांचा युक्तिवाद. शिवसेना पक्ष आणि चिन्हाची उद्या पुन्हा एकदा सुनावणी. युक्तिवादावरून कोर्टाबाहेर ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी. मनोज जरांगे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये 2 कोटींची आलिशान कार. जरांगे यांच्या दौऱ्यासाठी कार घेतल्याचं कार मालक सुभाष भोसलेने दिली कबुली. लक्ष्मण हाकेंच्या पोटात का दुखतंय माहित नाही. नरेंद्र पाटलांची लक्ष्मण हाकेंवरती टीका. भुंकणाऱ्या लोकांमुळे काही फरक पडत नाही, पाटलांचं वक्तव्य. रायगडच्या पालकमंत्री पदाची घोषणा आजच होणार. रोहयो मंत्री भरत गोगावले यांचा विश्वास. जळगावचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजनांचा उल्लेख. महानगरपालिकेच्या वृक्षारोपण कार्यक्रमातील बोर्ड चर्चेत. चूक लक्षात येताच प्रशासनानं फलक हटवला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती पुण्यामध्ये भाजपची तिरंगा रॅली. मुख्यमंत्री फडणवीसांसह अन्य नेते सहभागी. मुंबईच्या महापौरांची मागणीच ठरली निरर्थक. महिला बचत गटांसाठी अनुभवाची अटच नाही, आयुक्तांचं स्पष्टीकरण. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांची उचलबांगडी. व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांना हटवलं. नवे एमडी म्हणून अविनाश रणखांब यांच्यावरती जबाबदारी. कोल्हापूरच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं. हसन मुश्रीफांना निवडणूक लढवता येणार नाही, नव्या सहकार नियमांचा फटका. डोंबिवलीमध्ये पालिका रुग्णालयातील अनागोंदी 17 वर्षांची मुलगी गरोदर असल्याचं चुकीचं निदान. चुकीच्या निदानामुळे मुलगी पालकांना मनस्ताप. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड बस स्टँडवरील एसटी कॅन्टीन सील. स्वच्छतेचे नियम पाळले गेले नसल्याचा पाहणीतला निष्कर्ष. अकोल्यामध्ये पोलिसांना मारहाण करणाऱ्या 20 जणांना अटक. सीसीटीव्ही आणि व्हिडिओच्या माध्यमातून आरोपींची ओळख परेड. सर्पदंश झालेल्या आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द होणार. राज्यातील सर्व आश्रमशाळांची त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी. मुख्यमंत्र्यांची कॅबिनेट बैठकीतून आदेश. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी साप सोडा. गडचिरोलीतील सर्पदंश प्रकरणावरून संजय राऊतांचं वक्तव्य. तर आश्रमशाळा चालवणाऱ्या काँग्रेस नेत्याच्या घरी सुद्धा साप सोडणार का, भाजपचा प्रतिसवाल. चिपळूणमध्ये भटक्या श्वानांची दहशत. शाळकरी मुलाचा पाठलाग करतानाची थरकाप उडवणारी दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद. सोलापूरऐवजी खड्डेपूर म्हणायची नागरिकांवरती वेळ. मनमानी कारभारामुळे वाहतूकदारांची दमछाक. वाहन चालकांचे अपघात होण्याचं प्रमाणही वाढलं. तरुणींची तुंबळ हाणामारी. पुण्याच्या सेंट्रल मॉलच्या आवारामधली घटना. गरवारे महाविद्यालयासमोर झाली हाणामारी. बीड बस स्थानकामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी. तरुणांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. चंद्रपूरमध्ये बापाचा मुलांच्या गळ्यावरती धारदार ब्लेडनं वार. एका चिमुकल्याचा मृत्यू तर दुसऱ्याची मृत्यूशी झुंज सुरू. पत्नी विभक्त राहत असल्यानं पित्याला राग अनावर. बोगस वांग्याच्या रोपांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक. निर्मल सीड्स कंपनीची 4600 रोपं बोगस निघाल्याचा दावा. धुळ्यातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी. श्री तुळजाभवानीच्या चरणी भक्तांचं दान. भाविकाकडून 967 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट अर्पण. अभिजित विलास काकडे यांच्याकडून दान.